के.जी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने कैलासवासी सौ इचरसबाई हस्तिमलजी मुनोत उद्योजकता विकास पुरस्कार 8 मार्च 2025 रोजी केशर गुलाब मंगल कार्यालय येथे प्रदान करण्यात आले। यंदाचा पुरस्कार शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते प्राध्यापिका मेधाताई यशवंत काळे, डॉक्टर ज्योत्स्ना पांडुरंग डवले, डॉक्टर सविता हेमंत काळे, सौ आशा बाळासाहेब काठेड या 4 कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उद्योजकतेच्या आणि सामाजिक योगदानाच्या सन्मानार्थ दिला गेला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असून अशा कार्यक्रमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाची नक्कीच ओळख होते। आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे। आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची त्यांना प्रेरणा द्या। समाजात बदल घडवून आणायचा असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करा। हे काम एक आईच करू शकते असे विचार व्यक्त केले। आजचा कार्यक्रम हा एक स्तुत्य उपक्रम आहे हे मला तरी नक्कीच वाटते, कारण की महिलांच्या कार्याची दखल लवकर घेतली जात नाही, त्यांच्या कर्तृत्वाची दखल लवकर घेतली जात नाही आणि अशा कार्यक्रमामधून महिलांच्या कर्तृत्वाची नक्कीच ओळख होते आणि असे पुरस्कार देणं हा खूप छान असा उपक्रम किशोर भाऊंनी आज इथे केलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवले त्यांनी आणि 4 आदर्श आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार माझ्या हातून होणार आहे। मेधाताई काळे सर्वांना परिचित आहेत। त्या युगात त्यांनी ती बँक सुरू करायचं धाडस केलं। मला माझे सासरे नेहमी म्हणायचे, मोठी भाऊ, की मेधाताईंच्याकडे बघा, त्यांनी बँक सुरू केलेली आहे, तुम्ही पण सगळ्यांनी करायला पाहिजे। पण आमची हिंमत काही झाली नाही, पण मेधाताईंनी ती केली। तसेच ज्योत्स्नाताई डवले यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचललं, ही सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर सविताताई आहेत काळे, ज्या माझ्या मैत्रीण पण आहेत, त्यांच्या आकांक्षा सेंटरला मी नेहमीच जात असते आणि अतिशय सुंदर असं काम ते करत असतात आणि खूप कष्टाचं काम त्या करतात। तसंच ह्या ज्या काठेड आहेत, आशाताई काठेड, त्यांचे काम मी खूप जवळून पाहिलेलं आहे, खूप कष्ट त्या करतात। तर अशा सर्व महिलांचा सत्कार करण्याची मला संधी दिली म्हणून मी संयोजकांचे आभार मानते। पुरस्कार विजेत्या प्राध्यापिका मेधाताई काळे यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पहिल्या महिला सहकारी बँकेची स्थापना करताना कराव्या लागणाऱ्या खडतर कार्याची माहिती देऊन स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असूनही तिच्यावरील अन्याय अत्याचार वाढत असून महिलांनी मुलांवर चांगले संस्कार करणं गरजेचं असून संस्कारातूनच या पिढीला वाचवावं लागेल आणि चांगलं नागरिक घडवावं लागतील असे आपले विचार व्यक्त केले। या ठिकाणी सहकार क्षेत्रात कार्य केल्याबद्दल दिला जातोय याबद्दल मी त्या सर्व परिवाराचे मनापासून ऋण व्यक्त करते। खरं तर मी म्हणजे शिक्षण क्षेत्रात, लेखन साहित्य क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रात खूप काम केलं, पण विशेषतः आज हा पुरस्कार सहकार क्षेत्रासाठी आहे आणि म्हणून मला सहकार क्षेत्रात जे मी कार्य केलं ते अगदी थोडक्यात 1-2-3 मिनिटात मी आपल्यासमोर सांगते। अंबिका महिला बँकेला आता जवळजवळ 11 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि बँक आज सर्व भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। ते हे यश मिळवण्यासाठी काही भयंकरचे कष्ट करावे लागले। या ठिकाणी म्हटले की कष्ट, समर्पण आणि यश याचा पुरस्कार। प्रचंड कष्ट आम्ही महिलांनी, म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं की महिला काय बँक स्थापन करणार, महिलांना काय कळतं आर्थिक क्षेत्रातलं, पण त्यावेळेला महिला बँक स्थापन करायची हे एक स्वप्न घेऊन आम्ही त्यात उतरलो आणि त्यासाठी खूप कष्ट करावे लागले। शहराचा सर्वे करावा लागला, मुंबईला जावं लागलं, पुण्याला जावं लागलं, नाशिकला जावं लागलं, मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागली, नाही आम्हाला महिला बँकेची गरज आहे। आणि मग त्यानुसार आम्हाला 9 डिसेंबर 1987 रोजी बँकिंग परवाना मिळाला आणि तिथून बँकेची प्रगती सुरू झाली। तर डॉक्टर ज्योत्स्ना डवले या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबी सेंटर विषयी माहिती देऊन समाजात ताणतणावाचं वातावरण वाढत असून सर्वांनी किमान अर्धा तास योगा आणि मेडिटेशन करणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं।
सविता काळे या मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून त्यांना खडू बनवणे, मेणबत्ती तयार करणे आणि फाईल बनवण्याचं प्रशिक्षण देतात. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या क्षमतांचा विकास करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं हाच ध्यास घेऊन त्यांनी आत्तापर्यंत 3000 दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर केलं आहे. रिपीट अशी त्यांच्या कार्याची माहिती दिली. मुलं या ज्या आहेत, ज्यांना आम्ही सगळे जीजीच म्हणतो आपण, या खूप एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. त्या भावसांच्या नुसत्या पत्नी नव्हत्या, तर एक स्वतंत्र विचार होता. कुठल्याही गरजूला मदत करणं, कुणालाही कामात उभं करणं आणि आपली एक स्वतंत्र विचारसरणी त्यांची होती. आणि आज त्यांच्या नावाने, ह्या स्वतंत्र विचारसरणीच्या नावाने जो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे, त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मला जो आरोग्य क्षेत्रातला पुरस्कार देण्यात आला तो माझ्या इन्फर्टिलिटी किंवा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ह्याच्याबद्दल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या काळात मला टेस्ट ट्यूब बेबी का सेंटर सुरू करावं असं वाटलं. तर मी 10-12 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होते आणि जेव्हा हे सगळं चालू असताना लक्षात आलं की खूप महिला अशा आहेत की ज्यांना मातृत्व सहजासहजी प्राप्त होत नाही आणि मातृत्व मिळवणं हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. आणि ह्या विचाराने मग मी जेव्हा सगळा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की आपल्या नगर जिल्हा आणि त्याच्या पेरिफेरीच्या अशा खूप पेशंट आहेत आणि अशा कुठल्याच पेशंटना प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक ट्रीटमेंटसाठी पुण्याला किंवा मुंबईला जाणं शक्य नसतं. त्यावेळेस तर खूपच सगळं अवघड होतं. मी 2004ला चालू केलं, म्हणजे 21 वर्षापूर्वी, आणि ट्रीटमेंट खूप महागडी होती आणि त्या ठिकाणी जाऊन शेवटी, आणि आपण पाहतो की मातृत्व मिळणं एक सोशल स्टिग्मा आहे ह्याच्या मागे खूप, की कोणी भेटलं की एक पहिला प्रश्न म्हणजे त्या काळात तरी आणि असे विचारायचे की किती मुलं आहेत तुम्हाला, आणि कितीही ती स्त्री किती शिकलेली असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तिचं कार्य किती असो, पण ह्यांना मुलं किती आहेत हा पहिला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावेळेस कुठेतरी त्या महिलांना हे गिल्टी फील येतं आणि म्हणून त्या सगळ्या विचारांनी हे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केलं. सौ आशा काठेड या उत्कृष्ट स्वयंपाक कौशल्य असलेल्या गृहिणी असून त्यांनी छोट्या स्तरावर खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशरचंद गुलाबचंद मुनोत, सार्वजनिक ट्रस्टचे सचिव माननीय श्री लालचंदजी मुनोत हे होते. केशरचंद गुलाबचंद मुनोत ट्रस्टचे विश्वस्त संचालक माननीय श्री किशोरजी मुनोत यांनी आपल्या आईच्या कैलासवासी सौ इचरसबाई हस्तिमलजी मुनोत यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती सांगून पुरस्कार विजेत्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करून पुढेही या पुरस्काराचं सातत्य ठेवलं जाईल अशी माहिती दिली. तर KG कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर स्वाती मुनोत यांनी आपल्या प्रास्ताविकेत पुरस्कार विजेत्या महिलांनी केवळ स्वतःच्या यशासाठी नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित केलं आहे. त्याच्या अथक प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या यशाचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत. यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळेल, अधिकाधिक महिलांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल. महिला दिन हा केवळ दिनदर्शिकेवरील तारीख नसून तो लिंग समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे असं प्रतिपादन केलं. या पुरस्काराच्या प्रारंभाची घोषणा करत आहोत आणि याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. श्री केशरचंद गुलाबचंद मुनोत नेवास्कर सार्वजनिक ट्रस्ट संचलित KG कला व वाणिज्य महाविद्यालय हे 2007 पासून कार्यरत आहे आणि हा ट्रस्ट 1963 पासून कार्यरत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हा ट्रस्ट आपलं भरीव योगदान करत आहे. KG कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हे अहिल्यानगरमधील पहिले सायंकालीन महाविद्यालय आहे. ही एक केवळ शिक्षण संस्था नाही तर समाजासाठी योगदान देणारी संस्था आहे. आमचा उद्देश हा केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचा नाही तर समाजासाठी जबाबदार आणि कर्तृत्ववान नागरिक घडवण्याचा आहे. 2007 मध्ये केवळ 33 विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या महाविद्यालयाने आज अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले आहे. उच्च शिक्षणाला दुय्यम स्थान मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. KG कॉलेज आपल्या सामाजिक जबाबदारीच्या बांधिलकीबद्दल सदैव जागृत राहिले आहे.
यंदा आम्ही अशा महिलांचा सन्मान करत आहोत ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. महिला सशक्तीकरण ही केवळ संकल्पना नसून ती एक चळवळ आहे जी समाजाच्या प्रत्येक घरात पोहोचायला हवी. कैलासवासी सौ इचलतबाई हस्तिमलजी मुनोत या केवळ सहकारी क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व आदरणीय श्री हस्तिमलजी मुनोत यांच्या सहकार्यातील एक स्तंभ नव्हत्या, तर त्या स्वतः एक प्रेरणादायी व्यक्ती होत्या. त्यांचे समर्पण, त्याग आणि समाजासाठी केलेले कार्य हे निश्चितच आपल्यासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांचे जीवन हे प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श आजही समाजसेवेसाठी प्रेरित करणारा आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण या क्षणाचे महत्त्व ओळखले पाहिजे. महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये अद्वितीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे समाज सुधारला आहे व समाजाला एक प्रेरणा मिळाली आहे आणि न्यायसंगत व समतावादी समाज निर्माण करण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे. त्यांचा सन्मान करून आम्ही हे सिद्ध करत आहोत की महिलांच्या सामर्थ्यावर आपल्या सर्वांचा दृढ विश्वास आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर वर्षा कीर्तने यांनी तर आभार प्राध्यापिका आरती खेडकर यांनी मानले. या प्रसंगी सौ सुजाता मुनोत, प्राचार्य खासेराव शितोळे, सर्व सन्माननीय आमंत्रित, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक संतोष मुनोत, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत खोपटीकर, प्राध्यापिका स्नेहल बोरावके, प्राध्यापिका सविता चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर राहुल थोरात, सौ अमृता मुळे, हर्षाली रासकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.